नमस्कार मुलांनो, 7व्या सामान्य विज्ञान वर्गात आपले स्वागत आहे. आज आपण माती या विषयावरून माती आपले जीवन याविषयी जाणून घेणार आहेत. या धड्यातील अनेक क्रियाकलाप तुम्हाला ऐकण्यासाठी उत्साही करतात. चला तर मग सुरुवात करूया. शिकण्याची उद्देशे. आपण शिकणार आहेत मातीचा वापर, मातीचे गुणधर्म, माती कशापासून बनलेली असते, उपक्रम, कीवर्ड, निवासस्थान, बुरुज, जोडलेले पाय, दाणेदार माती, मातीशी संबंधित रंग, पोत, सच्छिद्रता, सुसंगतता, एकूण स्थिरता. संकल्पना नकाशा. दृश्य 5. पाणी आणि हवा यासारख्या सर्वात महत्त्वाची स्तोत्रेपैकी माती ही एक आहे. माती हा पृथ्वीचा स्वर्गात वरचा थर आहे. कवच हे खडकाच्या कणांपासून बनते आणि या ह्युमस नावाचे सेंद्रिय पदार्थ हे सर्वात महत्त्वाचे नैसर्गिक संसाधनापैकी एक आहे आणि आपल्या जीवनासाठी आवश्यक आहे. हे सजीवांच्या अस्तित्वाचे समर्थन करते. मध्ये विविध कारणांसाठी आपण माती वापरू शकतो. आमचे दैनंदिन जीवन, आपल्या सभोवतालच्या जवळपास सर्व गोष्टी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मातीवर अवलंबून असतात. मातीचा वापर. मातीचा वापर आपण विविध कामांसाठी करतो. उदाहरणार्थ भांडी, मातीचे घरे, खेळणी, देवांच्या मूर्ती इत्यादी थेट बनवल्या जाऊ शकतात. माती आपल्या दैनंदिन जीवनातील बहुतेक क्रिया मातीशी निगडीत असतात. माती आमचे जीवन. क्रियाकल्प. मधील जीवांचा अभ्यास करण्यासाठी कोणतेही क्षेत्रात जा. माती, शाळेची हिरवळ, सार्वजनिक उद्याने, तळाजवळ, नदीचा किनारा, कालव्याचा किनारा, खराब झालेले शेत, चांगली शेती. अशा कोणत्याही 3 साईट निवडा आणि गटामध्ये काम करा. पावसाळ्यानंतर या ठिकाणी भेट देणे चांगले. एक हँड लोन. माती खोदण्यासाठी कोणतेही हाताचे साधन, तुमची वही, पेन्सिल, रबर, स्केल, वर्तमानपत्र, मातीचे जीवन चार्ट,
आणि एक पिशवी सोबत ठेवा. माती जीवन चार्ट. तुम्हाला समजलं आहे की माती सर्व वनस्पतींना, प्राण्यांना आणि सर्व जीवनांना अन्न आणि निवारा यासाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मातीवर अवलंबून असतात. मातीची काळजीपूर्वक क्रमवारी लावा आणि हातांच्या भिंगाने लहान सजीव गोष्टींवर बारीकाईने लक्ष ठेवा. तुम्हाला प्राण्यांची जीवनाची इतर चिन्हे देखील आढळू शकतात, जसे की बुरुज किंवा कीटकांची अंडी, जी एकल किंवा मोठ्या प्रमाणात असू शकतात. तुम्ही पाहत असलेल्या विविध प्रकारांच्या जीवनांची गणना करा. कोणत्या क्षेत्रात जास्तीत जास्त प्राणी आहेत? जीवन. प्राणी जीवन रक्कम आणि करते जनावरं बनवतात. बुरुज जमिनांची स्थितीशी संबंधित. मातीमध्ये आपल्याला अनेक मुळे, गांडुळे, कीटकांच्या अळ्या, विविध प्रकाराचे गोगलगाय आणि गोगलगाय शंख, काही प्राणी 3 जोडलेले पाय, विविध प्रकारचे कोळी, माइट्स, टिक्स आणि मिलिपेड्स यापेक्षा जास्त प्राणी आढळतात. माती एक उत्तम निवासस्थान आहे. कसे ते पाहू. खनिज क्षार आणि मातीतले पाणी यासारख्या पोषक घटकांसाठी झाडे मातीवर अवलंबून असतात. सारख्या प्राण्यांसाठी माती हे उत्तम निवासस्थान आहे. गांडुळे, प्रोटोझोआ, नोमोटोड्स, आणखी बरेच सेगमेंट्स केलेले वर्ग आणि ऑर्थोपॉडचे महान फिल्म. तुम्हाला माहिती आहे का, माती वापरून भांडी बनवण्या याला मातीची भांडी म्हणतात. हा एक प्राचीन सर्जनशील व्यवसाय आहे. हडप्पा संस्कृतीच्या काळात विविध प्रकारच्या हिंड्यांवर भांडी आणि मातीची भांडी वापरली जातात. आपल्या देशात मातीकाम हा एक कुटीर उद्योग आहे. कुंभार मातीच्या चाकावर मातीची माती वापरून भांडी बनवतात. टीप. विनायक चविती सारख्या उत्सवामध्ये लोक प्लास्टर ऑफ पॅरिस आणि रासायनिक रंगांपासून बनवलेल्या गणेश मूर्ती वापरतात, ज्यामुळे आपल्या पर्यावरणाचे गंभीर नुकसान होते. या रासायनिक मूर्तीऐवजी आजकाल आपल्यापैकी बहुतेक जण पर्यावरणपूर्वक पद्धतीने उत्सव साजरे करण्यासाठी मातीची मूर्ती वापरत आहे. ही एक खूप चांगली पद्धत आहे. मातीचे गुणधर्म. मातीचे गुणधर्म स्पष्टपणे समजून घेण्यासाठी आणखी एक कृती करा. आमच्या अभ्यासासाठी आम्हाला शेत, तलाव, खुली करून नदीकाठ, बागा, जंगले, रस्त्यांचे कडेला आणि पडीक जमीन अशा विविध ठिकाणांहून गोळा केलेली माती आवश्यक आहे. जर तुम्ही वेगवेगळ्या रंगांची माती निवडली तर ते मदत करेल.
तुमच्या मातीचे नमुन्यांवर लेबल लावा. तुम्हाला ते कुठून मिळाले आणि तुम्ही ते कोणत्या तारखेला गोळा केले आहेत तेही सांगा. तुमच्या नमुन्यांसाठी 250 ग्राम माती असेल. फक्त वर माती गोळा लक्षात ठेवा. ज्या दिवशी तुम्ही प्रयोग सुरू कराल, माती कशी दिसते, हे बारीक पावडर सारखे आहे की दाणेदार? दुसरा, त्याचा रंग काय आहे? तो काळा, तपकिरी आहे का किंवा इतर कोणताही रंग? तिसरा, आपण स्पर्श करता तेव्हा कसे वाटते किंवा दाबा. कडक, मऊ, लवचिक, कोरडे, चिकट. चौथा, त्याचा वास कसा येतो आहे? ते सुगंधी, दुर्गंधीयुक्त किंवा सुगंधी नसलेले आहे का? मातीच्या भौतिक गुणधर्मांनुसार रंग, पोत, रचना, स्वच्छिद्रता, घनता, सातत्य, एकूण स्थिरता आणि तापमान याचा समावेश होतो. हे गुणधर्म घुसखोरी, धूप, पोषक सायक्लिक आणि जैविक क्रियाकलापावर परिणाम करतात. मातीबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी याचा विषय भाग 2 पहा. मातीचे प्रकार आणि आपल्या दैनंदिन जीवनात तुमची भूमिका. त्यापूर्वी लक्षात ठेवण्याचे मुद्दे. पहिला, माती हा पृथ्वीचा सर्वात वरचा थर आहे. कवच हे खडकांच्या कणांपासून बनते आणि ह्यूमस नावाचे सेंद्रिय पदार्थ. दुसरा, माती हे प्राण्यांसाठी उत्तम निवासस्थान आहे. गांडुळे, प्रोटोझोआ, नोमोटोड्स, आणखी बरेच सेगमेंट केलेले वर्ग आणि ऑर्थोपोड्सचे महान फिल्म. मातीच्या भौतिक गुणधर्मांमध्ये रंग, पोत, रचना, सच्छिद्रता, घनता, सातत्य, एकूण स्थिरता आणि तापमान याचा समावेश होतो. हार्दिक शुभेच्छा.